आपण या ठिकाणी आणखीन एक प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आपण प्रश्नपत्रिका आणि प्रश्न आणि उत्तरं अभ्यासणार आहोत की जे बोर्ड परीक्षेपर्यंत आपल्याला त्याचा फायदा होईल. तर ही प्रश्नपत्रिका आपण इथे सुरू करूया. ही आपली 30 गुणांची प्रश्नपत्रिका आहे आणि या प्रश्नपत्रिका हा एक प्रॅक्टिस पेपर आहे ज्याच्यामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत किंवा जे प्रश्न 1 गुणांचे प्रश्न आहेत त्याच्याविषयीची आपण माहिती घेणार आहोत. प्रश्न पहिला आहे, खालील विधाने पूर्ण करा. सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र या शब्दांचा सर्वप्रथम वापर रॅग्नर फ्रिश यांनी केला. त्यानंतर दुसरा आहे, प्राध्यापक मार्शल यांनी 1890मध्ये खालील ग्रंथ प्रकाशित केला. राष्ट्राची संपत्ती, अर्थशास्त्राची मूलतत्वे, राजकीय अर्थशास्त्र, लोकसंज्ञा सिद्धांत, तर अर्थशास्त्राची मूलतत्वे. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात या पद्धतीचा वापर होतो, तर विभाजन पद्धतीचा वापर होतो. या अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा अभ्यास केला जातो. वस्तूमध्ये मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. घटत्या सीमांत उपयोगितेचा अपवाद हा छंद आहे या ठिकाणी. बाकी जे दिलेले आहेत ते गृहीतके आहेत. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते. एकूण उपयोगिता म्हणजे सर्व नगांची बेरीज आणि सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटच्या नगाची उपयोगिता. शेवटच्या नगाची उपयोगिता किंवा इथे एक अतिरिक्त नगसंख्येची उपयोगिता असं सुद्धा येईल. भूमीला खंड दिला जातो आणि संयोजकाला नफा मिळतो. मॅक्रो स्थूल अर्थशास्त्र आहे, तर मायक्रो हे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र झाड आहे, स्थूल अर्थशास्त्र हे जंगल, इथे सहसंबंध जोडा येईल. सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र आहे, तर इथे आंशिक समतोल हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर आंशिक समतोल हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. इथे स्थूल अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत म्हटलं, इथे स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न सिद्धांत येईल. एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. तर हे आपण इथे काही प्रश्न जवळपास 14 मार्कांचे वस्तुनिष्ठ प्रश्न आपण इथे अभ्यासलेले आहेत. त्यानंतर आपला हा 16 मार्काचा प्रश्न आहे की जो एक प्रश्न 8 गुणांसाठी आहे आणि या ठिकाणी अपवाद आहेत घटत्या सीमांत उपयोगितेचे, सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य आहेत आणि मागणीचा नियम गृहीतकांसह स्पष्ट करा आहेत. हे सगळे प्रश्न आपण उत्तरासहित बघितलेले आहेत आणि चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहायला मिळतील. जसं आपल्याला माहिती आहे की बोर्ड परीक्षेमध्ये आपला पहिलाच प्रश्न हा 20 गुणांचा असतो आणि हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ प्रश्नची जितकी जास्त उत्तरं लिहिता येतील तितकं आपलं पर्सेंटेज अधिक चांगलं वाढत असतं आणि तितकं आपल्याला ते पास होण्यासाठी मदत होत असते. तर ही प्रश्नपत्रिका तुम्ही घरी सोडवू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.